मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय फारुक अहमद सर यांच्या निवडणूक प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व या ठिकाणचे सुजान मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, या विधानसभा मतदारसंघातून फारुक अहमद सरांचा विजय हा निश्चित आहे। त्यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही। आपण फक्त सर्वांनी तन मन धनाने एकतेने येऊन या ठिकाणी मतदानाच्या दिशेने जायचं आहे। याचं कारण असं आहे की संपूर्ण आंबेडकरवादी समूह हा फारुक अहमद सरांच्या पाठीशी अत्यंत ताकदीनिशी आणि मजबूतीने उभा आहे आणि मुस्लिम समाज गेल्या 5 वर्षापासून फारुक अहमद सरांचं कामकाज बघत आहे। नांदेड दक्षिणच्या कानाकोपऱ्यापासून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत, मग तो सातारा मान खटाव असो, परळी वैजनाथ असो, अक्कलकोट असो किंवा अमळनेर असो, या सर्व भागात झालेल्या मुस्लिम समाजातील बांधवांच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात फारुक अहमद सरांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने फारुक अहमद सर त्या ठिकाणी या राज्यातल्या सर्व समस्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फारुक अहमद सरांनी संविधानाची मूल्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी, या राज्यात रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका सर्वदूर पोहोचवण्यासाठी फारुक अहमद सरांनी संपूर्ण वेळ आणि पैसा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओतलेला आहे। या सगळ्या गोष्टीच्या परिपाक म्हणून या ठिकाणी बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज, ओबीसी समाज आणि इतर सर्व अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त समाज फारुक अहमद सरांच्या पाठीशी उभा आहे। जेव्हा 2019 ला फारुक अहमद सरांना फक्त 16 दिवस मिळाले होती, तेव्हा फारुक अहमद सरांनी आंबेडकरवादी समाजाचं 14,000 मतदान घेतलं होतं, 12,000 मतदान मुस्लिम समाजाचं घेतलं होतं, 1,000-1,500 मतदान त्या ठिकाणी ओबीसी अलुतेदार बलुतेदारांचं घेतलं होतं। हे 2019 ची गोष्ट झालेली आहे। गेल्या 5 वर्षापासून फारुक अहमद सर या सर्व समाजासाठी रस्त्यावर लढत आहे। मग मला या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न आहे की या 5 वर्षामध्ये त्या 14,000 मध्ये आंबेडकरवाद्यांचं 5,000 मतदान वाढलं असेल की नसेल? त्या 12,000 मुस्लिम समाजाच्या मतामध्ये फारुक अहमद सरांच्या बाजूने 5-6,000 मतदान मुस्लिम समाजाचं वाढलं असेल की नसेल? आणि ओबीसीच्या बाजूने जेव्हा या 3 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीतलं राजकारण, त्या राजकारणातलं आरक्षण या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारने संपवलेलं होतं। गेले 3 वर्ष झाले ओबीसीच्या त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या आरक्षण संपवून निवडणुका झालेल्या नाही आहेत। 1-1.5 वर्षापासून ओबीसी हा गावगाड्यात राहणाऱ्या, वस्ती दड्यात राहणारा भयभीत झालेला आहे, घाबरलेला आणि भेदरलेला आहे। अशा अवस्थेमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रात कोणी चर्चा करायला तयार नव्हतं, 2 शब्द बोलायला तयार नव्हतं, स्वतः ओबीसी आहो म्हणून म्हणायला तयार नव्हतं। एवढा धुडगूस आणि एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये आरक्षणाच्या नावावर माजवल्या गेली होती। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा म्हणून त्या ठिकाणी काढली आणि एका फटक्यात या महाराष्ट्राला भयमुक्त केलं। ओबीसीच्या बाजूने उभे राहिले आणि संपूर्ण ओबीसी हा एकजुटीने वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभा राहिला। अर्थात ओबीसी समाज सुद्धा फारुक अहमद सरांच्या बाजूने उभा आहे। म्हणजे 20,000च्या बाजूने ओबीसीचा मुस्लिम समाजाचं मतदान आहे, 20-22 हजार मतदान बौद्ध समाज आंबेडकरवादी समाजाचं आहे आणि 10-15 हजार 12,000 मतदान ओबीसी भटके विमुक्त अलुतेदार ओबीसी समाजाचं मतदान आहे। म्हणजे फारुक अहमद सर आजच्या 14 तारखेला 2024 रोजी ज्या ठिकाणी 52,000 मताचे या ठिकाणी दावेदार झालेले आहेत आणि कालच फारुक अहमद सरांसाठी मौलाना सज्जाद नोमानी साहेबांचं सुद्धा बयान आलेलं आहे। हे विजयाचे संकेत आहे, ही विजयी या ठिकाणची सभा आहे। फारुक अहमद सरांचा विजय कोणीही रोखू शकत नाही। आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला असलेल्या ओबीसी बांधवांना एवढंच सांगा, प्रेमाने सांगा, नमस्कार करून सांगा, हस्तांदोलन करून सांगा, बंधुत्वाच्या भूमिकेतून सांगा, हा सर्व समाजासाठी लढणारा नेता आहे, हा एका जातीच्या चौकटीत असणारा नेता नाही आहे। हा संविधानाची मूल्य
जनसामान्यामध्ये रुजवणारा नेता आहे आणि हा उमेदवार आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवायचं असेल तर फारुक अहमद सर या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडून जाणं गरजेचं आहे। इथं जमलेल्या आणि माझा आवाज ऐकणाऱ्या तमाम मतदार बंधू भगिनींना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येईल तसं तसं आपण ओबीसीचं जे काय आपल्या आजूबाजूला घर असेल, भले ते रुमाल टाकून येत नसतील, तुमच्या सभेत येऊन बसत नसतील, तुमचा झेंडा त्याच्यावर लावत नसतील किंवा त्या ठिकाणी तुमच्या पदयात्रेमध्ये सहभागी होत नसेल, परंतु ओबीसीचा माणूस फारुक अहमद सरांच्या सोबत उभा आहे। ओबीसीचा माणूस बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने उभा आहे, कारण ओबीसीला माहिती आहे ओबीसीचं आरक्षण जर टिकवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार आमदार म्हणून त्या विधिमंडळात निवडून जाणं गरजेचं आहे। आपल्याला एकच काम करायचं आहे, जो कोणता तुमचा शेजारी पाजारी मित्र असेल, गावात राहणारा नागरिक असेल, व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त दोस्तान्या खातीर जर जमलेले असतील त्यांना एकच सांगायचं आहे, जेव्हा तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात दहशत या महाराष्ट्रामध्ये माजवल्या जात होती, दादागिरी केल्या जात होती, तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मैदानात आले आणि त्यांच्या बाजूला फारुक अहमद सर येऊन उभे राहिले। ओबीसीचं आरक्षण टिकवायचं असेल तर गॅस सिलेंडर बटन दाबायचं आहे 20 तारखेला, हे तुम्हाला सगळ्यांना ओबीसी बांधवांना सांगायचं आहे। नमस्कार करून सांगा, नम्रतेने सांगा, प्रेमाने ते सांगा, सहानुभूतीने सांगा, आपुलकीने सांगा, जिव्हाळ्याने सांगा, प्रेमाने सांगा, ओबीसीचं एकही मत ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्यांना मिळणार नाही, ते फारुक अहमद सरांना मिळणार आहे। फक्त तुम्हाला तोंडाची आकाशवाणी करून डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागणार आहे, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय ओबीसी।